महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। मतदानाच्या निकालानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस सरकारने नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे शेतकरी आनंदाने नाचू लागले। आजच्या या विशेष दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडला आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हप्ता वाटप पार पडला आहे याची माहिती आपण घेणार आहोत। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असल्याचं सांगण्यात आलं आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती, परंतु आता थेट निकालानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु फडणवीस सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। सरकारचं उद्दिष्ट आहे की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे मिळावा, यासाठीच हप्ता वाटपाला उशीर झाल्याचं सांगण्यात आलंय। आज फक्त महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या हप्ता वाटप होणार असल्याचं सांगण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी आहे, कारण निवडणुकीच्या निकालानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारने तिजोरी खुली केली। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत। हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे, अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, हप्ता वाटपाला तर सुरुवात केली आहे, परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना शेतकऱ्यांची वर्गवारी देखील सरकारने केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी निधी दिला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांची वर्गवारी करणार असल्याचं सांगितलंय। यामध्ये अ गटातील शेतकरी आणि ब गटातील शेतकरी असे 2 गट करण्यात आले होते। ज्या शेतकऱ्यांची नावं अ गटातील शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहेत, अशाच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचा लाभ मिळत आहे। मग कोणकोणते शेतकरी अ गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी प्रमुख कारणे देखील समोर आली आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं असून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे, परंतु नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचं परिपत्रक देखील जाहीर झालंय। मग कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले हे आपण पाहूया। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांचा समावेश हप्ता वाटपासाठी करण्यात आला। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, परंतु उर्वरित जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप पार पडत असताना कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश हप्ता वाटपासाठी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळणार आहे हे पाहूया। कारण बँकांमध्ये पैसे वितरित होत असताना अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा हप्ता अडला जातो आणि रखडला जातो। मागील हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी उशीर झाला होता, कारण नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये पारदर्शक प्रणाली वापरणार असल्याचं सांगितलंय। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित पैसे जमा होत आहेत का नाही याची पडताळणी थेट सरकारने नेमलेल्या समितीकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, परंतु हे पैसे थेट शेतकऱ्याला मिळाले आहेत का नाही याची पाहणी स्वतः सरकार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, एक रेशन कार्डवरती एक शेतकरी असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना कोणते शेतकरी या पैशाचा लाभ घेत आहेत याची सर्व नोंद सरकारपर्यंत असणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीच्या पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांचं नाव नोंद झालं आहे आणि ज्यांच्या जमिनीची नोंदणी झाली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी आज जमा होत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी जमा झाले आहे का हे एकदा चेक करा। जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुमचा बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का हे देखील पहा, कारण आता नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती अनेक बदल करण्यात आले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, तर काही ठराविक शेतकऱ्यांना
पैशाचा लाभ मिळाला नाही, परंतु हे पैसे जमा होत असताना सरकार NPI द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याची पडताळणी देखील करणार आहे. सरकार मॅपिंग प्रोसेस वापरणार आहे, कारण फडणवीस सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांचा हप्ता अडला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सरकार नवीन प्रणाली देखील वापरणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे हे एकदा जाणून घ्या, कारण 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडले. मग तुमच्याही जिल्ह्याचे नाव 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे एकदा नक्की पहा. शेतकरी बांधवांनो, निकालानंतर हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आज पैसे मिळाले आहेत. 12 जिल्ह्यांमध्ये जल्लोष तर सुरू झालाय. शेतकरी आनंदी झालेत, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे सर्व्हर चालू आहेत अशा शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला आहे. नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी हा सरकारकडून बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे, परंतु बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करत असताना बँकाचे सर्व्हर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा तुमच्या जिल्ह्याचे नाव जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का चेक करा, आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे देखील पाहावं लागणार आहे. सर्वात आधी आपण हे पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीचा लाभ मिळाला आहे. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरणास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय. छत्रपती संभाजीनगर येथील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. सोलापुरातील कांदा आणि ऊस उत्पादक पट्ट्यामधील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू पसरलंय. नागपूरमधील संत्रा उत्पादक तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. अमरावतीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हप्ता वाटपामुळे दिलासादायक बातमी मिळालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने सर्वात आधी प्राधान्य दिलं असून पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. महासन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील निधी वितरणास सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालाय. सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील अल्प भूमीधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हप्ता वाटपामुळे आनंदाची बातमी मिळालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक पट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत आहे. अनेक शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. अहिलानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील निधी वाटपाचा लाभ मिळालेला आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट पत्रकारांशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोकांना वाटलं होतं की निवडणूक झाली की सरकार विसरून जाईल, परंतु फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांचा विचार केला. 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेत आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात देखील पैसे जमा होणार आहेत. डिजिटल इंडियाचा फायदा आता होताना दिसतोय, कारण बँकेच्या फेऱ्या मारायची गरज पडत नाहीये. थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत आहे. मतदानाच्या धामधुमीनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळेच 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होत आहेत. 12 जिल्ह्यांमध्ये सरकारने प्राधान्य दिलं असून जिल्ह्याची प्रक्रिया सुद्धा आता पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळत आहे. शेतकरी बांधवांना पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे. फडणवीस सरकारने शब्द पाळला असून निवडणुकीच्या निकालानंतर नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधीच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. हे सरकार महिलांच्या सक्षमीकरणाचं सरकार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणारं सरकार आहे. त्यामुळेच निकालानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत आहे.